परिषदेच्या जागेवर आज महाविकास आघाडीचे बाळ माने त्यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतलाय आणि त्यामुळे ही जागा आहे ती महायुतीला बिनविरोध जाण्याची आता शक्यता आहे. काय पहिली प्रतिक्रिया? जाण्याची बोलले तर आता झालेलीच आहे ना, कारण आता बिनविरोधच झालेले. आता मलाही त्यांचे फोन आले सुनील तटकरे यांच्या आणि अनिकेत तटकरे यांचा की ही जागा बिनविरोध आम्हाला झाली. आता त्यांनी त्यांच्या परीने जे काय त्या उमेदवारांना भेटून सांगितलं असेल काय, आणि त्याच्यामुळे त्यांनी माघारपाळी घेतली असेल. उबाटाची बाळमाने होते, भारतीय जनता पार्टीचे अरविंद म्हात्रे होते, आणि त्या लोकांचा आम्ही तर कालच घेतला होता आमच्या महेंद्र शेठ दळवींच्या मुलीचा. त्यामुळे आमचं जो मोठे जे काय हे होती ते आम्ही बाजूला झालो होतो. त्याच्यामुळे राहिला होता प्रश्न उबाटाचा आणि शेतकरी कामगार पक्षाचा. आता त्या दोघांनी घेतल्यामुळे हे बिनविरोध झाले असेल. अनिकेत तटकरेंना कशा पद्धतीने शुभेच्छा असतील? नाही, अनिकेत तटकरेंना म्हणजे महायुतीच्या वतीने त्यांना ती जागा मिळालेली आहे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आमच्या. आता आमच्या ज्या ज्या ठिकाणी आहेत म्हणजे नाशिक आहे, परभणी आहे आणि ठाणे आहे, त्यानंतर यवतमाळ आहे, त्या ठिकाणचे त्यांचे जे कार्य असतील त्यांनी माघारपाळी घ्यावे. बाकीचे भारतीय जनता पार्टी असतील ते घेतील. मग एखादा काय अपवाद जर दुसरे कोण असं तर ठीक आहे, पण महायुतीमधला कोणी उमेदवार आमचा एकमेकाचा नसावा ही आमची विनंती. संख्याबळ जास्त असल्यामुळं ही जागा शिवसेना मिळावी अशी शेवटपर्यंत शिवसेना आग्रही राहिली. आमदार महेंद्र दळवी देखील नाराज झालेत. काल त्यांनी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे की माझ्या राजकीय प्रवासामध्ये एका पर्वाचा मी अंत केला, दुसऱ्या पर्वाचा देखील अंत होत होता, परंतु माझ्याच वरिष्ठांनी माझा आत्मविश्वास कुठेतरी कमी केलाय. हा रोष नक्की कुणावर असेल? नाही, असं नाही. वरिष्ठांचा हे जर नाही, ज्या वेळेला आपण महायुतीमध्ये आहोत तेव्हा वरिष्ठांना काही विचार करावे लागतात. कारण वरिष्ठांना एका सीटपुरतं किंवा एका जिल्ह्यापुरतं बोलून 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यामधले बाकी 35 जिल्हे पण बघायचे आहेत, आणि एका सीटवरती पण नाही, दुसरा पण आमच्या 4 सीट वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, आणि त्याच्यामुळे वरिष्ठांनी तो विचार केलेला असेल आणि त्याची मान्यता महेंद्र शेट्टी पण दिली. काल आमच्याबरोबर महेंद्र शेठ आम्ही आप्पा स्वारींकडे गेलो होतो तेव्हा एअरपोर्टवरनं त्यानंतर स्वारींच्या घरी स्वतः महेंद्र शेठ शिंदेसाहेब आम्ही होतो, आणि तिथून मग महेंद्र शेठ त्यांच्या तिकडे गेले, आम्ही महाडकडे आलो आणि साहेब मुंबईला गेले. परंतु महेंद्र दळवी अजूनही नाराज आहेत. त्यांची नाराजगी कशी दूर केली जाईल? राजकारणामध्ये आता थोडेफार इकडं तिकडं हे होतंच. सगळ्यात तुमच्या मनासारखं माझ्या मनासारखं होईल अशातला मग आम्हाला पण वाटलं होतं की आमच्या मुलग्याला मिळावं, पण आता नाही. जेव्हा वस्तुस्थिती समोर डोळ्यासमोर दिसते तर ती बघून आपण चालणं गरजेचं आहे राजकारणामध्ये. आणि राजकारणामधली आत्ताची सध्याची जी परिस्थिती आहे ही फार वेगळी आहे. आपल्याला माहिती आहे की सकाळचा माणूस दुपारी कुठं आणि दुपारचा संध्याकाळी कुठं हे आज कोण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आजची जी काही लोकांनी आपल्यावरती विश्वास टाकून हे केलेलं आहे ते आपल्याला करून चालणं गरजेचं आहे असं मला वाटतं. स्वार्थापोटी आपलं स्वाभिमान घाण टाकलं हे चुकीचं आहे महेंद्र दळवी. असं काही नाही आहे. बघा, आपल्या जागा जास्त होत्या ह्या आम्ही मान्य केल्या, परभणीला आपल्या जागा कमी होत्या त्या त्यांनी मान्य केल्या. त्याच्यामुळे असं नाही की बाबा सगळ्याच ठिकाणी आपण पुढे असतो आहोत आणि माघारपाळी घेतो अशातला भाग नाही ना. मग जर रायगडला आपण जास्त आहे तर परभणीला ते जास्त आहे. हा पण एक मुद्दा डोळ्यासमोर आपण आणतोय. पण आम्ही ती सीट मागितली होती, त्याची काही कारणं होती हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जग जाहीर झालं होतं. परंतु ज्यावेळेला आमचे नेते मंडळी वरिष्ठ ज्यावेळेला विचार करतात आणि त्याने विचारांती जेव्हा निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला शिवसेनेकडून मान्य करावा लागतो. पालकमंत्र्यांची तडजोड झाली हे अप्रत्यक्षरित्या बोलले ते अत्यंत चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं. पालकमंत्र्यांचं ज्या माणसाने 2.5 वर्षाचं मंत्रीपद सोडलं होतं, पालकमंत्री किस चीज की बात आहे? असं नाही ना. बोलायला कोणी काही बोलू शकतो, परंतु वस्तुस्थिती पण नजरेसमोर ठेवायला पाहिजे की आम्ही त्याग करणारी मंडळी आहोत ना. असं नाही. बाकी संघर्ष हे ते आपण करतच राहिलेलं आहे, परंतु वरिष्ठ ज्यावेळेला आपले चारी बाजूने विचार करून सांगतात त्यावेळेला आमच्यासारख्या लोकांनी पण ऐकणं गरजेचं आहे. हा शेठ, मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार होतं तुम्ही असं बोलला होता, तरी साधारणतः कधीपर्यंत चाललंय? उद्याचा आमचा विचार चालला आहे, कारण हे आजचे गडबड होती निवडणुकीच्या, त्यासाठी आज कोकण आमचं क्लिअर झालं आहे. त्यामुळे कदाचित उद्याचं आपण ठरवू आणि तुम्हाला कळवतो.
धन्यवाद.